IVF ट्रीटमेंटमध्ये मिनिमम किती एग्ज मिळायला हवेत हा एक पेशंटचा प्रश्न असतो. लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आहे ही एक रेंज आहे. जर 7 ते 15 यामध्ये जर आम्हाला एग्ज मिळत असतील तर हा सगळ्यात चांगला आकडा आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की एखाद्या पेशंटचं जर AMH कमी असेल आणि त्यांना 7 पेक्षा कमी एग्ज मिळत असतील तर याचा बिलकुल असा अर्थ नव्हे की त्यांना प्रेग्नन्सी नाही मिळणार. 7 ते 15 ही एक सायंटिफिक रेंज आहे. पण जर तुमच्या एक्सचा संख्या कमी असेल, 7 पेक्षा कमी असेल, पण त्याची क्वालिटी चांगली असेल आणि त्यापासून चांगल्या क्वालिटीचे ब्लास्टोसिस एम्ब्रिओ D5 पर्यंत ग्रो होत असतील ना, तर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित प्रेग्नन्सी मिळणार. हेही पेशंट लक्षात असं ठेवायला हवं की 40-50 एग्ज मिळाल्याने प्रेग्नन्सी रेट इम्प्रूव्ह होत नाही. इनफॅक्ट तेवढे एग्ज मिळाल्याने बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी रेट ड्रॉप होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आयडियल नंबर इज 7 to 15, पण अल्टिमेटली मॅटर हे करतं की तुमच्या केसमध्ये बनणारा गर्भ कसा होता, त्याची क्वालिटी कशी होती, तो 5व्या दिवसापर्यंत ग्रो झाला का नाही, या गोष्टी IVF ट्रीटमेंटमध्ये जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नंबरला घेऊन फारसं टेन्शन घेऊ नका.